नमस्कार मित्रांनो, कधी कधी स्त्रीच्या भावना शब्दांमध्ये सांगत नाही, पण ती तिचं मन तिच्या नजरेतून आणि तिच्या हालचालींमधून आणि छोट्या छोट्या इशाऱ्यांमधून देखील दिसू लागतं. पुरुषाला वाटतं की ती काही बोलत नाही, पण खरं म्हणजे स्त्री प्रेमात पडली की तिचं संपूर्ण शरीर तिच्या भावना बोलू लागतात. आज आपण जाणून घेणार आहोत, स्त्री तुमच्या प्रेमात पडली की नकळत कोणते इशारे देते. मित्रांनो, नंबर 1, तिची नजर सतत तुमच्यावर थांबते. जी स्त्री जेव्हा एखाद्या पुरुषाला मनापासून पसंत करू लागते, तेव्हा तिची नजर वारंवार त्याच्याकडे जाते. तुम्ही बोलत असताना ती शांतपणे तुमच्याकडे पाहत राहते. कधी तुम्ही तिला पाहिलं तर ती अचानक तिची नजर खाली झुकते. मित्रांनो, म्हणजेच तिला लज्जा उत्पन्न होते. असं होत असेल तर समजून जा. मित्रांनो, कारण तिच्या डोळ्यांमध्ये ज्या भावना असतात आणि त्या भावना लपवणं किती कठीण जातं. प्रेमात पडलेली स्त्री शब्दापेक्षा नजरेतून जास्त बोलत असते. नंबर 2, तुमच्या समोर आली की ती स्वतःला नीट करू लागते. हा खूप कॉमन आणि मोठा संकेत आहे. तुम्ही समोर असलात की ती केस ठीक करते किंवा ड्रेस व्यवस्थित करते, चेहऱ्यावरून हात फिरवते किंवा स्वतःला प्रेझेंटेबल दाखवण्याचा प्रयत्न करते. कारण तिच्या मनात एक गोष्ट चालू असते की तो मला पाहतोय, तो माझ्याकडे त्याचं लक्ष आहे आणि मी व्यवस्थित वाटावं, मी त्याच्या लक्षात राहावं. स्त्री ज्या पुरुषाला मनातून आवडू लागते त्याच्यासमोर ती नकळत स्वतःकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात करते, स्वतःला वेळ द्यायला सुरुवात करते. तुमच्या छोट्या गोष्टीवरही तिला हसू येतं. तुमचा साधा जोक असो किंवा अगदी साधं बोलणं, पण ती मनापासून हसते, कारण तिच्यासाठी तुमची उपस्थितीच आनंद देणारी असते. कधी लक्षात आलं का, किंवा लक्ष द्या तुम्ही, इतरांसमोर शांत असणारी मुलगी तुमच्यासोबत मात्र जास्त हसत असेल तर तिच्या मनात काहीतरी नक्की आहे. नंबर 4, ती तुमच्याजवळ राहण्याचं कारण शोधते. म्हणजे तुमच्याजवळ जास्तीत जास्त टाईम कसा स्पेंड करता येईल याचं ते काही ना काही कारण ती शोधत असते. तुमच्यावर प्रेम करणारी स्त्री डायरेक्ट थेट तुम्हाला असं बोलेल की मला तू आवडतोस, असं नाही, पण ती तुमच्याजवळ राहील. तुमच्याशी बोलण्यासाठी, तुमच्याजवळ राहण्यासाठी छोटे छोटे बहाणे ती शोधत राहील. कधी मदत मागेल, कधी फक्त बोलण्यासाठी विषय काढेल. कधी ती ग्रुपमध्ये जरी असेल तरी तिचं लक्ष तुमच्यावरच असेल, कारण तिच्या मनाला तुमची सवय होऊन गेलेली आहे. मित्रांनो, नंबर 5 म्हणजे तुमच्याशी बोलताना तिचा आवाज बदलतो. हे फार कमी लोक नोटीस करतात, पण जेव्हा स्त्रीला एखादा पुरुष आवडतो तेव्हा त्या पुरुषाशी ती बोलू लागते, तेव्हा तिचा आवाज थोडा मऊ होतो. ती शांतपणे बोलते आणि तिच्या बोलण्यात एक वेगळीच गोडी येते, कारण भावना मनातून थेट आवाजात आलेल्या असतात. नकळत तुमच्यासारखं वागू लागते. तुम्ही एखादी गोष्ट बोललात आणि काही दिवसांनी तीही तसंच बोलू लागते. तुम्हाला आवडणार गाणं तीही ऐकू लागते. तुमच्या सवयींकडे तिचं लक्ष जाऊ लागतं. तर समजा ती तुमच्यात इमोशनली गुंतत चालली आहे. प्रेमात माणूस नकळत समोरच्या व्यक्तीसारखं होऊ लागतो. नंबर 7, तुमच्या स्पर्शाने ती थोडी ऑकवर्ड होते. मित्रांनो, कधी हाताला हलकासा स्पर्श झाला किंवा अचानक जवळ आला तर तिच्या चेहऱ्यावर वेगळीच रिॲक्शन असते. ती थोडी शांत होते, कारण तिच्या मनात तुमच्याबद्दल काही भावना, विचार झालेला असतो. मित्रांनो, आणि त्या क्षणी तिचं हृदय वेगळ्याच वेगाने धडधडत असतं. मित्रांनो, 8वा इशारा पाहतोय आपण, ती तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देते. तुम्ही आज शांत का आहात, तुम्ही काय घातलंय, तुम्ही कसे कपडे घालता किंवा तुम्ही उदास का दिसता, या सगळ्या गोष्टींकडे ती पटकन तुमच्या ओळखून घेते. कारण प्रेमात पडलेली स्त्री फक्त चेहरा नाही तर तर ते तुमच्या मनाकडेही तेवढ्याच लक्ष तिचं असतं. तुमच्यासोबत असताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते. तुम्ही समोर आलात की तिचा मूड बदलतो, चेहऱ्यावर स्मित हास्य येतं आणि तिच्या डोळ्यात वेगळीच तुम्हाला चमक तिथे दिसून येते. कारण काही लोक आपल्या आयुष्यात अगदी आनंद घेऊन येतात आणि ती व्यक्ती तिच्यासाठी म्हणजे ती तुम्ही असतं. मित्रांनो, आणि शेवटी प्रत्येक स्त्रीचं प्रेम शब्दात व्यक्त करेलच ती असं नसतं. काही स्त्रिया शांत असतात, पण त्यांच्या भावना त्यांच्या नजरेत असतात, त्यांच्या वागण्यात आणि त्यांच्या छोट्या छोट्या इशाऱ्यांमध्ये ते दिसतात. म्हणूनच जर अगदी स्त्री तुमच्या समोर अशी वागत असेल तर तिच्या भावना समजून घ्या.
कारण कधी कधी काय होतं ना, प्रेम आय लव्ह यू मध्ये नसतं मित्रांनो, तर ते त्या न बोललेल्या इशाऱ्यांमध्ये लपलेले असतं आणि तेच इशारे आज आपण या व्हिडिओमधून पाहिलेले आहेत. कसं आहे मित्रांनो, प्रेम जर मनापासून असेल तर अगोदर भावना येतात आणि शब्द उशिरा. म्हणूनच हे इशाऱ्यांमधून सांगितलं जातं. स्त्रिया शब्दात कमी सांगतात. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही खूप छान सपोर्ट करताय आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना मी मनापासून कळकळीची विनंती करते. धन्यवाद.